वृश्चिक राशी 10 ते 16 नोव्हेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। वृश्चिक राशी या आठवड्यात गजकेशरी राजयोगाचे खूप शुभ संयोजन होणार आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र आणि गुरुची युती ही कर्क राशीत असेल, ज्यामुळे गजकेशरी राजयोग तयार होईल। ज्योतिषशास्त्रात गजकेशरी राजयोग हा एक शक्तिशाली राजयोग मानला जातो। अशा परिस्थितीत जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा काळ कसा असेल। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम आणि आनंदाने भरलेला असेल। तुमचे प्रेमसंबंध गोड राहतील आणि तुम्हाला शांती आणि शांतीचा अनुभव येईल। ग्रह आणि तारे तुमचे नाते मजबूत करण्यास, तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील विश्वास आणि समज वाढवण्यास हातभार लावतील। आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एका सहलीची योजना आखू शकता, ज्यामुळे तुमच्या नात्याला नवीन ऊर्जा आणि प्रेमाचा अनुभव येईल। या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात आत्मविश्वास आणि भावनांची खोली वाढेल। जुने मतभेद दूर होतील आणि तुमच्या जोडीदाराशी असलेले तुमचे नाते वाढेल। जर तुम्हाला नात्याबद्दल अनिश्चित वाटत असेल तर आता स्पष्टता मिळेल। विवाहित जोडप्यांनी या काळ रोमॅन्टिक आणि सुसंवादी असेल। तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा आणि विश्वास तुमची ताकद बनेल। अविवाहितांसाठी प्रेमप्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे। एखादा खास व्यक्तीची भेट तुम्हाला मोहित करेल। या आठवड्यात तुमच्या नात्यात भावनिक संबंध आणि परस्पर आधार वाढेल। सत्य आणि सौम्यतेने तुमचे प्रेम व्यक्त करा। परिणाम अत्यंत शुभ असतील। वृश्चिक राशीचा चंद्र तुमच्या कुंडलीतील सर्वोच्च स्थानावर वृश्चिक राशीवर राहणार आहे, ज्यामुळे हा आठवडा तुमच्या करिअर आणि व्यावसायिक महत्त्वाकांक्षांवर लक्ष केंद्रित करणारा एक अतिशय प्रभावी आठवडा बनेल। ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयांचे आणि स्वप्नांचे विश्लेषण करू शकता। बुध राशीच्या या वक्री दरम्यान तुम्ही पुढे कसे जाता यावर परिणाम होऊ शकतो। बुधवारपासून कन्या राशीचा चंद्र तुमच्या कामगिरी आणि दिनचर्यांवर प्रकाश टाकेल। तुमचा राशीचा काळ तुम्हाला उत्कृष्टतेसाठी प्रेरित करत आहे, म्हणून तुमच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करणे या संक्रमणाशी जोडले जाऊ शकते। तुम्हाला तुमच्या प्रक्रियेत अधिक व्यस्त वाटेल आणि जेव्हा बुध पुढच्या आठवड्यात तुमच्या राशीत पुन्हा प्रवेश करेल तेव्हा तुम्ही अधिक परिपूर्णतावादी असाल। जेव्हा आठवड्याच्या शेवटी चंद्र तुळ राशीत असतो तेव्हा तो काळ अधिक आत्मनिरीक्षण आणि विश्रांतीने भरलेला असतो। कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा, जेणेकरून तुम्ही रिचार्ज होऊ शकाल, कारण त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या आठवड्याचा सामना करण्यास मदत होईल। वृश्चिक राशीसाठी हा आठवडा आत्मविकासाचा आहे। जुने प्रोजेक्ट पूर्ण होतील आणि नवीन संधी मिळतील। आर्थिक सुधारणा होईल, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे। कौटुंबिक जीवन आनंदी राहील। प्रेमजीवन स्थिर राहील। मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहाल। आठवड्याच्या शेवटी फायदेशीर यात्रा होऊ शकते। वृश्चिक राशी, तुम्ही ही काहीही निवड केली तरी विश्व कधीही तुमचा आधार सोडत नाही। तुमचे नशीब तुमचे आहे आणि तुम्ही ते निवडण्याच्या स्थितीत येईपर्यंत ते तुम्हाला सतत दिले जाईल। तुम्ही अलीकडे बऱ्याच अडचणींमधून जात आहात आणि ध्येय असे होते की तुम्ही तुमच्या अंतर्गत शक्तीची जाणीव करून घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनाची जबाबदारी घेऊ शकाल। जर तुम्ही या घटनांमुळे निराश झाला असाल तर त्याचे कारण काय आहे यावर विचार करणे महत्त्वाचे आहे। तुम्हाला तुमच्या जीवनावर आणि निवडींवर अधिकार मिळवायचा आहे, कारण हेच तुम्हाला नशीब आकर्षित करण्यास आणि तुमची स्वप्ने साकार करण्यास विश्वासासोबत काम करण्यास अनुमती देते। 16 नोव्हेंबर रविवार रोजी वृश्चिक राशीचा सूर्य कर्क राशीत वक्री गुरुशी जुळत असल्याने काय घडते याकडे लक्ष द्या। तुम्हाला तुमचे भाग्य निवडण्याची आणखी एक संधी दिली जात आहे आणि तुम्ही ती स्वीकारली पाहिजे। वृश्चिक राशी, अंतर्गत परिवर्तन, अंतर्ज्ञान आणि वैयक्तिक दिशा हे महत्त्वाचे विषय आहेत। तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही एका शांत पण शक्तिशाली बदलाच्या मध्यभागी आहात। भूतकाळातील विचार पुन्हा उदयास येऊ शकतात, ज्यामुळे तुमचे मन शांत करणे कठीण होऊ शकते, पण ही एक अंतर्गत शुद्धीकरण आहे। तुम्ही आता काय वाहून नेण्याची गरज नाही हे ठरवत आहात। नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि असुरक्षितता तुम्हाला खोलवर जाण्यास मदत करतील। तुमच्या आत्म्याला पोषण देणाऱ्यासोबत वेळ घालवा आणि स्वतःशी पुन्हा जोडण्यासाठी एकांततेचा स्वीकार करा। वृश्चिक राशी, आता विचार करण्यासाठी वेळ काढा। स्वतःसाठी कृपा आणि तुमच्या प्रक्रियेसाठी स्वीकृतीने आठवड्याला सामोरे जा। तुम्हाला पहिल्यांदा सर्व काही परिपूर्ण मिळेल अशी अपेक्षा नाही, किंवा तुम्ही तुमची स्वप्ने एका विशिष्ट मुदतीपर्यंत पूर्ण कराल अशी अपेक्षा नाही। पुढे जाणे म्हणजे बहुतेकदा भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्याशी नाचणे असते। मध्यभागी असलेली स्पष्टता आणते। तुम्ही अजूनही योग्य मार्गावर आहात, परंतु तुम्हाला तुमच्या पुढील पावलांचे नियोजन करण्यासाठी वेळ काढावा लागेल। याचा अर्थ तुमच्या आयुष्यात मागे हटणं असा नाही, तर त्याऐवजी तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की तुम्हाला नेहमीच हवे असलेले जीवन जगण्यास सुरुवात करण्यासाठी विशेष वेळेची वाट पाहण्याची गरज नाही। 11 नोव्हेंबर मंगळवार रोजी गुरु कर्क राशीत वक्री होईल, ज्यामुळे तुमच्या सभोवतालच्या संधींचा पुरेपूर फायदा घेण्याची गरज निर्माण होईल।
11 नोव्हेंबर हा दैवी क्रमांक 1111 दर्शवितो, जो आत्म्याच्या कराराचे, समकालिकतेचे आणि नवीन सुरुवातीचे एक महत्त्वाचे चिन्ह आहे. तुम्हाला विचार करावा लागेल, मंदावे लागेल किंवा मार्ग बदलावे लागेल, परंतु हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हे सर्व तुमच्या सर्वोच्च भल्यासाठी घडत आहे. गुरुग्रहाच्या प्रतिगामितेमुळे तुम्हाला तुमच्या उच्च व्यक्तिमत्वाचे ऐकण्याचे आवाहन केले जाते. तुम्ही जोखीम घेण्यास तयार आहात आणि तुम्ही विश्वाशी, प्रामाणिकपणे जुळवून घेत आहात याची खात्री करा. तुम्ही तुमच्या जीवनात एक मोठी हालचाल किंवा बदल करण्याचा विचार करत असाल. जर तसे असेल तर हे तुमचे लक्षण आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. विश्व तुम्हाला निर्देशित करेल तितक्या वेगाने किंवा हळू पुढे जा. तुम्ही जगण्यास पात्र असलेल्या जीवनाकडे कधीही दुर्लक्ष करू नका. एकंदरीतच पाहता येणारा आठवडा परिवर्तन आणि आत्मशोधाचा एक शक्तिशाली टप्पा सादर करतो. सूर्य तुमच्या राशीत असल्याने तुम्ही चुंबकीय तीव्रता आणि एकाग्रतेने भारलेले आहात. आठवड्याच्या सुरुवातीला वैयक्तिक वाढीच्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी या मोहिमेचा वापर करा. तर 12 नोव्हेंबरच्या आसपास तुमच्या कारकिर्दीत प्रगतीच्या संधी येऊ शकतात, जिथे धोरणात्मक युती फायदेशीर ठरतात. शुक्र जवळीकतेवर प्रकाश टाकतो म्हणून नातेसंबंध एक पोषक पैलू घेतात. 14 नोव्हेंबरच्या आसपास बंध मजबूत करण्यासाठी समजूतदारपणा व्यक्त करा. आर्थिक हालचालींमध्ये सावध आशावाद आवश्यक आहे आणि संयम संभाव्य सुधारणा उघडेल. वृश्चिक राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक 9 असेल आणि भाग्यवान रंग हा मेरलोट असेल, म्हणजे खोल वाईन रंग. या आठवड्याचा संदेश आहे की प्रतिक्रिया नव्हे तर परिवर्तन निवडा. एकंदरीत पाहता वृश्चिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.